तर सत्ता आल्यानं दारूची दुकानं आणि दारूचं लायसन्स देणं सुरू झालं असं म्हटलंय अण्णा हजारे यांनी। सत्ता डोक्यात शिरली की कोण काय करेल हे सांगता येत नाही असं अण्णा हजारे म्हणाले आहेत। असं म्हणत अण्णा हजारे यांनी मनीष सिसोदियांवर टीका केली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आपल्या सोबत आहेत। अण्णा, काय सांगाल, अरविंद केजरीवाल यांचं सरकार आता पडलेलं आहे, दोनदा सत्तेत आलं होतं, मात्र काय कारण असू शकतं की ते आता सरकार पडलेलं आहे? अरविंद केजरीवाल सुरुवातीपासून माझ्या बरोबर होता। दिल्लीमध्ये असताना नेहमी यायचा, भेटायचा। एवढंच नाही तर हे सगळे, मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही, पण सगळे मिळून येऊन मी जिथं राहत होतो तिथं माझा वाढदिवस साजरा करायचा। एवढे सगळे माझ्या मागे फिरायचे। पण ज्या दिवशी पक्षाने पार्ट्या आल्या आणि पक्षाने पार्ट्याकडून सत्ता आणि पैसा याच्या भोवती फिरायला लागले, सत्ता आणि पैसा, समाजाने देश दूर गेला आणि सत्ता आणि पैसा डोळ्यासमोरून मग दारूचे दुकान, दारूचे लायसन्स, दारूच्या बाटल्या हे सगळं डोळ्यासमोर आलं। तेव्हापासून मी माझा संबंध तोडला, परत संबंध ठेवला नाही। मग त्यांच्या सत्ता डोक्यात गेली म्हणायचं का? असं म्हणावं लागतं। सत्ता डोक्यात शिरली की कोण काय करेल सांगता येत नाही। सत्य